नमस्कार. आपल्याला शाळेतून हे अगदी शिकवलं जातं की महात्मा गांधींची हत्या हे नथुराम गोडसे यांनी केली होती. पण सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर हल्ले कोणी केला होता, काय झालं होतं ह्याबद्दल आपल्याला काहीच सांगितलं जात नाही. 14 मे 1939 रोजी भावनगरमध्ये सरदार पटेलावर हल्ला आणि त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न कोणी केला होता. न्यायालयाने किती गुन्हेगारांना मृत्यूदंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती हे आपल्याला कधीच सांगितलं जात नाही. भावनगर राज्य प्रजा परिषदेचे 5वे अधिवेशन 14 आणि 15 मे 1939 रोजी भावनगर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार होते. सरदार पटेल भावनगरला पोचले तेव्हा रेल्वे स्थानकावरून एक भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सरदार पटेल एका उघड्या जीपमध्ये बसले होते आणि रस्त्याला दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांचे अभिवादन स्वीकारत होते. जेव्हा मिरवणूक खारगेट चौकात पोचली तेव्हा नगीना मस्जिदमध्ये लपलेले 57 शांतताप्रिय लोक तलवारी, चाकू आणि भाले घेऊन जीपकडे धावले. बच्चूभाई पटेल आणि जाधवभाई मोदी या दोघांनी त्या तरुणांना पाहिले आणि त्यांनी ताबडतोब सरदार पटेलांना सर्व बाजूने घेरले आणि त्यांचे रक्षण करण्यास सुरुवात केली आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःवर प्राणघातक हल्ले त्यांनी झेलले. सरदार वल्लभभाई पटेलांची ढाल म्हणून त्यांनी आपले जीवन अर्पण केले. हल्लेखोरांनी दोन्ही तरुणांवर तलवारीने अनेक वार केले, ज्यामध्ये बच्चूभाई पटेल यांचा जागीच मृत्यू झाला तर जाधवभाई मोदी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्या शूर तरुणांचे पुतळे अजूनही त्याच ठिकाणी स्थापित आहे जेथे त्यांनी आपले प्राण दिले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने या घटनेची सखोल चौकशी केली आणि एक विशेष न्यायालय स्थापन केले. 57 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी आझाद अली, रुस्तुम अली दुसरा नंबर. रुस्तुम अली शिपायाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आझाद अली आणि रुस्तुम अली या पुढच्या 15 गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांची नावं आहेत कासिम डोसा घांची, लतीफ मियाँ काजी, मोहम्मद करीम सैनिक, सय्यद हुसेन, चंद्र गुलाब सैनिक, हाशेम सुमरा तह, लोहार मुसा अब्दुल्लाह, अली मियाँ अहमद मियाँ सय्यद, अली मादम सुलेमान, मोहम्मद सुलेमान कंबर, अबू कबर अब्दुल्ला, लोहार अहमदिया, मोहम्मद मियाँ काजी. त्यांनी न्यायालयात सांगितले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोलकाता येथे मुस्लिम लीग विरुद्ध भाषण दिले होते, ज्यामुळे त्यांना मारण्याचा कट रचण्यात आला होता. हे दुर्दैव आहे की पटेलजींच्या मृत्यूनंतर नेहरू सरकारने ही ऐतिहासिक घटना इतिहासाच्या पुस्तकातून पुसून टाकली, जेणेकरून भविष्यात कोणाला कळू नये की सरदार पटेलांवरही एक प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आणि त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. आपल्या इतिहासाच्या पुस्तकातून बऱ्याच गोष्टी लपून ठेवलेल्या आहेत. त्यातली एक गोष्ट माझ्या वाचनात आली, मी ती तुम्हाला वाचून दाखवली. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.